चाळीसगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, 4 प्रतिष्ठाने सील, लाखो रुपयांचा साठा जप्त। चाळीसगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने FDA मोठी कारवाई करत 3 ठिकाणी छापे टाकले आणि 4 प्रतिष्ठाने सील केली। या छाप्यांमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री अविनाश ढाबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाईचा तपशील। किशन नागदेव, न्यू सपना स्वीट्स बस स्थानकाजवळ जप्त केलेला साठा 1,89,471 रुपये। संजय घनश्यामदास बजाज, बजाज स्वीट सेंटर, जप्त केलेला साठा 62,219 रुपये। संजय केशरवाणी, सोनल सुपारी सेंटर, जप्त केलेला साठा 5,907 रुपये। 4 प्रतिष्ठाने सील। या कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण माल 2,57,597 रुपये इतका आहे। ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। कारवाईत सहभागी अधिकारी श्री अविनाश ढाबळे, अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता, नाशिक, श्री सुहास मंडलिक, अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक, श्री उमेश सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक, श्री शरद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव। अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई केली असून भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव।